तारखेला विडी कामगारांच्या किमान वेतनावर अंतिम निर्णय आणि अंमलबजावणीचे ठाम संकेत कामगार मंत्र्यांनी दिले। किमान वेतन, फरकाची थकबाकी आणि 10,000 रुपये मासिक पेन्शनच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली। विडी कामगारांना महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार फरकासह किमान वेतनाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार नरसय्या अडम मास्तर यांनी सन 2014 पासून सातत्यानं लावून धरली आहे। या प्रश्नावर कामगार संघटना, कारखानदार आणि शासन यांच्यात अनेक बैठका झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। त्यामुळे हजारो विडी कामगार आजही किमान वेतनापासून वंचित असून त्यांच्यावर आर्थिक पिळवणूक होत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली। या पार्श्वभूमीवर मुंबईतील महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्तालयात राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत शासन निर्णयानुसार किमान वेतनाची अंमलबजावणी, फरकाची थकबाकी, कारखान्यांमध्ये रोख मजुरी आणि विडी कामगारांना किमान 10,000 रुपये मासिक पेन्शन देण्याची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली। विडी कामगारांना किमान 10,000 रुपये मासिक पेन्शन देण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाकडे लेखी प्रस्ताव पाठवण्यात येईल। तसंच प्रत्यक्ष भेट घेऊन सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिलं। तसंच 31 जुलैपर्यंत विडी कामगारांच्या किमान वेतनावर अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली। यावेळी C2चे जिल्हा कोषाध्यक्ष दीपक निकंबे हेही शिष्टमंडळासह उपस्थित होते।